प्रश्न क्रमांक 1. अमेझॉन खोऱ्यात सदाहरित विषुववृत्तीय वने त्यांना काय म्हणतात? उत्तर आहे अमेझॉन खोऱ्यातील सदाहरित विषुववृत्तीय वने यांना सेल्वा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. लॉस एंजेलिस येथे चित्रपट निर्मिती केंद्र कुठे आहे? उत्तर आहे लॉस एंजेलिस येथे चित्रपट निर्मिती केंद्र हॉलिवूड येथे आहे. प्रश्न क्रमांक 3. इजिप्तमध्ये कोणत्या प्रकारचे झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात? उत्तर आहे इजिप्तमध्ये सिकॅमोर, अकेशिया आणि खजुराची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रश्न क्रमांक 4. इटलीमधील कोणते शहर जागृत ज्वालामुखीचे शहर आहे? उत्तर आहे इटलीमधील व्हेसुव्हियस हे शहर जागृत ज्वालामुखीचे शहर आहे. प्रश्न क्रमांक 5. ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात सोन्याच्या खाणी आहेत? उत्तर आहे ऑस्ट्रेलियाच्या कालबुर्डी आणि कुलगार्डी या भागात सोन्याच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक 6. रबराच्या झाडाचे वनस्पतिशास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे रबराच्या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव हेबिया ब्रासिलियान्सिस हे आहे. प्रश्न क्रमांक 7. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? उत्तर आहे पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता हे आहे. प्रश्न क्रमांक 8. गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते? उत्तर आहे गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. प्रश्न क्रमांक 9. गुजराती भाषेचे आद्य कवी कोण आहेत? उत्तर आहे गुजराती भाषेचे आद्य कवी संत नरसिंह मेहता हे आहेत. प्रश्न क्रमांक 10. ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळांना काय म्हणतात? उत्तर आहे ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळांना सिनॅगॉन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11. शॉर्ट कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी निगडीत आहे? उत्तर आहे शॉर्ट कॉर्नर ही संज्ञा हॉकी या खेळाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 12. चिन्नास्वामी स्टेडियम कर्नाटक राज्यातील कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे चिन्नास्वामी स्टेडियम कर्नाटक राज्यातील बेंगळुरू या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 13. आशियाई क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होतात? उत्तर आहे आशियाई क्रीडा स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात. प्रश्न क्रमांक 14. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे? उत्तर आहे जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 15. सर्वात मोठे गुरुद्वार कोणते आहे? उत्तर आहे सर्वात मोठे गुरुद्वार सुवर्ण मंदिर अमृतसर येथे आहे. प्रश्न क्रमांक 16. आनंदमठ कादंबरी कोणी लिहिली? उत्तर आहे आनंदमठ कादंबरी बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिली. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रगीत गाण्यास सर्वसाधारणपणे किती सेकंद इतका अवधी लागतो? उत्तर आहे राष्ट्रगीत गाण्यास सर्वसाधारणपणे 52 सेकंद इतका अवधी लागतो. प्रश्न क्रमांक 18. अणुशक्ती आयोगाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे अणुशक्ती आयोगाची स्थापना 1948 मुंबई येथे झाली. प्रश्न क्रमांक 19. अर्जुन या रणगाडाचे वजन किती आहे? उत्तर आहे अर्जुन या रणगाडाचे वजन 58 टन आहे.
प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र धर्म हे मासिक कोणी सुरू केले? उत्तर आहे महाराष्ट्र धर्म हे मासिक आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 21. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. प्रश्न क्रमांक 22. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे सत्यशोधक समाजाची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली. प्रश्न क्रमांक 23. गदर पार्टीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली. प्रश्न क्रमांक 24. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? उत्तर आहे मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यास संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 25. विधवा विवाह मंडळाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे विधवा विवाह मंडळाची स्थापना विष्णू शास्त्री पंडित यांनी केली. प्रश्न क्रमांक 26. देशी व्यापार उत्तेजक मंडळ ही संस्था कोणी काढली? उत्तर आहे देशी व्यापार उत्तेजक मंडळ ही संस्था सार्वजनिक काका यांनी काढली. प्रश्न क्रमांक 27. मुंबईत मुलींची पहिली शाळा कोणी स्थापन केली? उत्तर आहे मुंबईत मुलींची पहिली शाळा जगन्नाथ शंकर शेठ यांनी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 28. प्रभाकर या मासिकाचे संपादक कोण होते? उत्तर आहे प्रभाकर या मासिकाचे संपादक गोपाळ हरी देशमुख हे होते. प्रश्न क्रमांक 29. भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी असा उल्लेख कुणाचा केला जातो? उत्तर आहे भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी असा उल्लेख सरदार भगतसिंग यांचा केला जातो. प्रश्न क्रमांक 30. रॅड या जुलमी अधिकाऱ्याचा पुण्यात कोणी वध केला? उत्तर आहे रॅड या जुलमी अधिकाऱ्याचा पुण्यात दामोदर चाफेकर यांनी वध केला.